नमस्कार. मी आनंद मारुती लोखंडे, सिद्धेश्वर नगर भाग 5 प्लॉट नंबर 206, मजरेवाडी, पोस्ट टिकेकरवाडी, सोलापूर, तालुका नवीन दक्षिण सोलापूर आणि जुना उत्तर सोलापूर. सध्याचा माझा व्यवसाय आहे संपादक, मालक, प्रकाशक, मुद्रक, मंथली विजय प्रताप आणि साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त. तसेच सध्या मी द डिजिटल मीडिया, द डिजिटल प्रेस आणि शासन संवाद हे डिजिटल मीडिया ऑनलाईन चालवित आहे. सर, सोलापूरची सध्याची आमची सामाजिक स्थिती शहरातली तसेच जिल्ह्यातली ही बिकट होत चाललेली आहे. सोलापूर जिल्ह्यात संबंध पोलीस प्रशासन आपलं कार्य व्यवस्थित बजावताना दिसत नाही. याची कारणं बरीचशी आहेत. सोलापूर शहरातून इतरांची वाहनं परस्पर त्या मालकांना माहीत न होता दुसऱ्याची वाहनं विकणे, दुसऱ्याच्या जमिनी त्यांना माहीत न होता विकणे आणि इतकेच नव्हे तर दुसऱ्यांचे विमे विकत घेणे आणि त्या व्यक्तीला माहीत नव्हता परस्पर त्यांचे विमे क्लेम करणे आणि पैसा उभा करून सदरचा पैशाची तस्करी पाकिस्तानसारख्या देशाला करणे हा इथला सोलापूर शहरातील लोकांचा व्यवसाय झाल्यासारखा झाला आहे. सोलापूर शहरातील लोकांची देशभक्ती कुठं विकली गेली आहे का, गहाण टाकली आहे का, या गोष्टीचा थोडासा विचार करायची गरज या ठिकाणी आहे. गेली कित्येक दिवसापासून मी या बाबतीत आपल्याला लिहित आहे. आपण यावर काही कारवाई कराल असं वाटत आहे. मात्र या बाबतीत कोणतीही कारवाई भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन तसंच महाराष्ट्र पोलीस, जे देशभरात महाराष्ट्र पोलीस अगदी सक्षम आहेत असा टेंबा मिरवतात, याच पोलीस प्रशासनाने आणि पोलीस खात्याने सोलापूर शहरासाठी काहीही केलेले दिसत नाही. सोलापूर शहराचा विकास गेली कित्येक दिवसापासून झालेला नाही याची कारणं हीच आहेत. सोलापूर शहराची महानगरपालिकेची तिजोरी, त्यानंतर शासकीय महसूल कोषागार कार्यालयामधल्या शासकीय पैसा हा आमच्यासारखे जे पत्रकार आहेत, इतर वर्तमानपत्राचेही माझ्याही नावे वर्ग करून सदरचा पैसा हा वापरला जात आहे. आणि ही खाजगी ताकद इतकी फोफावत आहे की प्रत्येक माणसाला आता दहशत निर्माण झालेली आहे की आता आपल्याला मारून टाकतायत की काय. मरणाची भीती प्रत्येकाला घालत ही लोक समाजालाच नव्हे तर भारत सरकारला, महाराष्ट्र शासनाला, शासकीय कोषागाराला लुटत आहेत, तेही दुसऱ्याच्या नावाने. आणि समाजात सरळ उजळ मात्याने स्वतःच्या नावाने फिरत आहेत, संपत्ती करत आहेत, मोठमोठ्या बिल्डिंगा बांधत आहेत आणि मोठमोठे व्यवसाय उभे करत आहेत. याकडे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कोणत्याही स्वरूपाचं लक्ष देत नाही. याचा अर्थ काय समजावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पत्रकारितेची या ठिकाणी सोलापूरच्या काय अवस्था झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारनेही पत्रकारांसाठी काय केले हा खूप मोठा प्रश्न आहे. पत्रकारांसाठी कोणत्याही स्वरूपाच्या सोयी दिल्या नाहीत. ज्या सोयी दिल्या त्या सोयी अंमलात नाहीत. पत्रकारांना केवळ प्रेस ज्या चालत आहेत, माध्यमं जी चालत आहेत, जे माध्यम मालक आहेत, त्या माध्यम मालकांनी त्यांना पगार किती दिला जातो याचाही विचार या ठिकाणी होणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी इतक्या सत्य आहेत की एखाद्याला टार्गेट बनवायचं आणि मग त्या टार्गेट व्यक्तीची सगळी कुटुंबाच्या कुटुंब म्हणजेच खानदान सगळी पूर्ण संपून टाकायची, म्हणजेच तक्रार करणार कोणी उरणार नाही, याबाबतची दक्षता मात्र ही चांडाळ चौकडी, सोलापूर शहरातील लोकांना लुटणारी चौकटी हे करत आहेत. मला या ठिकाणी आपल्याला एक सांगावायचं आहे, एक तक्रार करावायची आहे ऑनलाईन. मीही या गोष्टीचा सफर झालो आहे. माझं नाव आनंद मारुती लोखंडे, माझ्या वडिलाचं नाव मारुती कोंडिबा लोखंडे. राहणार आम्ही सिद्धेश्वर नगर भाग 5 प्लॉट 206, मजरेवाडी, पोस्ट टिकेकरवाडी. यापूर्वी थोबडे वस्ती, देगाव नाका, सोलापूर. आणि आमचं वडिलोपार्जित घर जे आहे, म्हणण्यापेक्षा आमचं गाव जे आहे ते मोहोळ तालुका तांबोळे हे गाव आहे. आणि या सगळ्या गोष्टी इतक्या सहज रीतीने या ठिकाणी घडत आहेत की जर कोणी याला विरोध केला तर समजायचं तो उद्या जिवंत असणार नाही. इतकी दहशत या आपल्या सोलापूर शहरात, आमच्या सोलापूर शहरात पसरते आहे. ही माणसं मारण्याचं तंत्र जे आहे हे रासायनिक, त्याच्यानंतर जैव आणि काही घातक केमिकल्स, तसेच माणसाला गडप करणं म्हणजे जिवंतपणीचं गडप करणं. आता गडप करताना ते नाव बदलायला लावून दुसऱ्या जिल्ह्यात म्हणा, दुसऱ्या शहरात म्हणा, दुसऱ्या राज्यात म्हणा त्यांना जगायला संधी देतात का दुसऱ्या नावाने. पण या ठिकाणी आधारचा प्रश्न उद्भवतो आणि मग सदरचे आधार, ज्या माणसाचा विमा क्लेम केला आहे त्याचा आधार गेलाच. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की आधार प्रणाली कार्यरत असलेले आधारचं जे युनिट आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती बोकाळलेला आहे. एखाद्याचा आधार डिलीट मारायचा त्यासाठी किती पैसे त्या ठिकाणी मोजावे लागतात आणि ही लोक मोजतात या ठिकाणी आणि त्याचा विमा क्लेम करतात आणि त्या पैशावर मजा मारतात. वास्तविक पाहता आधारचीही तक्रार मी शासनाकडे, राष्ट्रपतींकडे, पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली आहे.
यावरही पंतप्रधान यांना बघायला वेळ नाही आणि केवळ ते फक्त बोलतायत की 70 वर्षाची मी घाण काढतोय. अहो, घाण काढू नका मोदी. फक्त सोलापूर शहराला सक्षम करण्याचा प्रयत्न करा. सोलापूर शहराचा विकास का झाला नाही? आतापर्यंतचे सोलापूर महानगरपालिकेकडे जमा होणारा जो टॅक्स आहे, जो महसूल आहे, तो गेला कुठं? सोलापूर शहरामध्ये हद्दवाढ झाली. हद्दवाढीमध्ये ज्या जमिनी शासनानं सेलिंग ॲक्ट खाली ताब्यात घेतल्या, त्या सेलिंग ॲक्टच्या जमिनीवर वसाहती झाल्या आणि मग त्या वसाहतीचे वैयक्तिक खरेदी होते का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या ठिकाणीही सोलापुरातल्या नागरिकांची किंवा नव्यानं जमीन घेऊ इच्छिणाऱ्याची, घरं घेऊन इच्छिणाऱ्याची फसवत होते आणि लोक फसतायत. कोणत्याही स्वरूपाचे केवळ बनावट अधिकाऱ्यांना धरून बनावट कागदपत्र करणं आणि त्याद्वारे कर्जाच्या कर्ज उचलणं. एकट्या DIC कडून जवळजवळ 30,000 सुशिक्षित बेरोजगाराची कर्ज प्रकरणं झाली. सगळी कागदपत्रं जर आपण तपासून बघितली तर सगळीच्या सगळी कागदपत्र ही बनावट आहेत, बोगस आहेत. याला काय म्हणायचं? बँकिंग क्षेत्रामध्ये इतका भ्रष्टाचार बोकाळला आहे का? मॅनेजर लोक काय करतायत नेमकं? मॅनेजर म्हणजेच त्यांची बँकेतले पैसे सगळे स्वतःचे समजतात काय? शासनाचा येणारा जो योजनांचा पैसा आहे तो बँक मॅनेजरचा असतो का? बँक मॅनेजरने ठरवलं एखाद्या NGOला एवढे पैसे द्यायचे तर तो देऊन टाकणार. कशासाठी देतो, कोणत्या योजनेचे देतो, काय देतो, याचा काहीही या ठिकाणी विचार केला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा विचार न करता पैसे दिले आणि एखाद्याने आमच्यासारख्या पत्रकाराने आवाज उठवला तर त्याला इतकं सोडो की पळो करून सोडतात की त्या ठिकाणी त्यांनी तो प्रश्न सोडून दिला पाहिजे आणि त्या सगळ्या बातम्या आहे, सत्य आहे, हे समाजापुढं आणता कामा नये. पण एक लक्षात ठेवावं, वर्तमानपत्र किंवा माध्यम ही समाजाचा आरसा असतात. समाजामध्ये काय घडामोडी होतात हे शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य म्हणजे चौथ्या स्तंभाचं असतं आणि ती पत्रकारितेचं म्हणा किंवा माध्यमाचं असतं. तर त्या दृष्टिकोनातून माझे बरेचसे दिवसापासून प्रयत्न आहेत. मला सांगायला आपल्याला एक चांगलं वाटेल की राष्ट्रीय सेवा योजनेचा राष्ट्रीय स्वयंसेवक, राष्ट्रीय पातळीवर स्वयंसेवक म्हणून ज्या ठिकाणी PRD आणि राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभाग होण्याचा मला भारत सरकारनं जो मला मान दिला आणि माझा सन्मान केला 1993 साली, त्या गोष्टी माझ्या इतक्या मनावर बिंबलेल्या आहेत की करायचं काम तर देशासाठी, मरायचं तर देशासाठी, अशा स्वरूपानं या ध्येयानं प्रेरित होऊन मी पुढे पाऊल टाकत आहे. मात्र यामध्ये आतंकवादाचाही नायनाट करायचा हे माझं प्रमुख ध्येय आहे. एखाद्याकडे आपण रागानं बघतो याचाच अर्थ काय तर ती आतंकवादी प्रवृत्ती जागरूक होते. रागानं बघणारा हा आतंकवादी असल्याचा जमा असतो, हे मला सांगायचं आहे. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे अँटी टेररिझम डिपार्टमेंट आहे. अँटी टेररिझम डिपार्टमेंट टेररिस्टच्या विरोधात लढण्यासाठी जे काही वेपन तयार करतं, केमिकल वेपन आहेत, जैविक वेपन आहेत, त्याच्यानंतर काही शस्त्र आहेत, तर अशा शस्त्राचा, जैविक साधनांचा आणि केमिकल वेपनचा वापर सोलापुरातील असे शासनाच्या म्हणण्यापेक्षा जे लोक शासनाला लुटत आहेत, त्यांच्या विरोधात जे पत्रकार आवाज उठवत आहेत, त्यांना त्रास देण्याकरिता म्हणून अँटी टेररिझम डिपार्टमेंटमधली ही सगळी वेपन्स सोलापूरपर्यंत येतात कशी आणि मग सोलापुरातले कोणते नागरिक त्याचा वापर करून त्रास देत आहेत याचा शोध होऊन त्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच आपल्या सोलापूर शहरातच आतंकवादी लपलेले आहेत आणि आपण सीमेवर आपले आतंकवादी शोधण्याचा प्रयत्न करतोय, हे मात्र भारत सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला ध्यानात घ्यायला हवं. फडणवीस, आपल्याला एक सांगणं आहे की या बाबतीत आपण थोडीशी माघार न घेता सरळ अगदी जोमाने पावले पुढे टाकीत सदैव सैनिका पुढे चालत राहायचे असं आपण म्हणायला हवं आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण कार्य करायला हवं. या ठिकाणी याच सत्तेच्या विरोधात म्हणजे टेररिस्टच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी लढली नाही अशातला भाग नाही. मात्र जनतेने त्यांना बाहेर टाकलं असं नाही. जनतेने बाहेर टाकलं नाही, आतंकवाद्यांनी सगळी मतपेट्या किंवा EVM मशीन्स हॅक करून त्याच्यामध्ये BJPचे उमेदवार आणले आणि मोदी सरकार आमचे त्याला म्हणतायत की आमचं ई सरकार आहे. ई सरकार जरी असलं आणि ई जरी असलं तरी ई म्हणजे एमटी झालं हे लक्षात घ्या. एमटी म्हणजे काहीच नाही. असं जर सगळे गुन्हे होऊन सगळ्या बँकामधले पैसे बाहेर जाऊन अशी खाती उघडलीच नव्हती, मग आलेले पैसे गेले कुठं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होईल. FCDO, DFID या बाबतीतही अमेरिका, त्याच्यानंतर DFID अमेरिका सरकार यांच्याकडे बराच वेळा आम्ही लिहिलेलं आहे, आंतरराष्ट्रीय कोर्टाला लिहिलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे की जेणेकरून ज्या कार्यासाठी पैसा दिला जातो त्यासाठीच वापरला जावा, तरच FCDO करा किंवा DFID करा अशी मागणी आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील जे जनसंवादाचे म्हणजेच जनसंपर्काची जी काही युनिट आहेत यांच्यामार्फत केलेली आहे. त्याही लोकांनी हे मान्य केलंय की असं घडतंय. मला एक सांगायचं आहे की जेणेकरून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, औरंगाबाद खंडपीठ असेल, मुंबई कोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यांच्याकडे सुद्धा या बाबतीत लेखी केलेली आहे
मात्र प्रत्येक ठिकाणाहून सोलापूरच्या जनतेला म्हणजे सर्वसाधारण सामान्य जनतेला थोडासा हताशच व्हावं लागतं, कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आणि आमचे मग महाराष्ट्राचे जे पोलीस आहेत सदा टेंबा मिळवणारे की जगात अगदी आम्ही प्रथम सगळ्या गोष्टीत, ते मात्र रस्त्यावर थांबून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना विनाकारण नाहक त्रास करतात की ज्यांचा काहीच संबंध नसतो। मला सांगायचं एक आहे, बळी तो कानपिळी असा प्रकार जरी असला तर त्या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की बळी तो कानपिळी, योग्य माणसाचे कानपिळी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। विनाकारणच कोणाची कान पिळायचे, 4 पैसे उकळायचे आणि त्याच्यावर मजा मारायची असं इथलं चाललंय। थोडक्यात सरकारी महसुलावर हात मारणं आणि त्याच्यावर आपली पोटं भरणं इथला हा सगळा प्रकार होतोय। वास्तविक पाहता ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का याचा विचार पंतप्रधान आणि राष्ट्रपती म्हणजे द्रौपदी मुर्मू यांनी करायला हवा। कारण ही जर परिस्थिती निर्माण होत असेल, कोषागारातले पैसे सरळ सरळ जर तो कोषागार अधिकारी एखाद्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करत असेल तर तो का करतो, कशासाठी करतो? एकच आहे, त्याची मुलं बाळं हॅक केलेली असतात, पळवून नेलेली असतात। तुझ्या मुलाला जिवंत बघायचं असेल किंवा कुटुंबाला जिवंत बघायचं असेल तर हे पैसे ह्या खात्यावर एवढे वर्ग कर, अशा स्वरूपाची गुंडागर्दी आहे, उचलाउचलीची गुंडागर्दी आहे। आणि मग आमच्यासारख्याने आवाज उठवला की रात्रीतनं गडप करतो, रेल्वेच्या पटरीत टाकतो, तुला तुझे तुकडे करतो, खेमा करतो, तुझ्या सेफ्टी टँकमध्ये तुला घालतो, पुरतो, अशा स्वरूपाच्या गर्भित धमक्या ही लोक बँकांना लुटणारी करतात। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। याच्या पुढे जाऊन जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर खूप भयानक आहे। या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या। स्त्रियांवरले अत्याचार, अन्याय, याच्या स्त्रियांना न्याय मिळाला का? मग काही स्त्रियांनी काय केलं, आपल्यावर अन्याय होतोय ना, काय होतोय, अन्याय होतो म्हणजे ते काय होतं तर बलात्कार करतात। मग बलात्कार करतात किंवा मग अश्लीलतेमध्ये उघडे नागळे काहीतरी पिक्चर बनवायचे, साईट बनवायच्या आणि ते अपलोड करायच्या, व्हायरल करीन वगैरे अशा दहशत निर्माण करायची। तर त्या दृष्टिकोनातून मग स्त्रिया काय करतायत, ठीक आहे ते तर आयुष्य, तर ते आयुष्य सही, मग स्वतःच्या नवऱ्याला सोडून देणं किंवा नवऱ्यापासून निघून जाणं आणि मग अश्लीलतेमध्ये पूर्णपणे झोकून देणं आणि काम करणं। अर्थार्थी तिथे गेल्यानंतर ते त्यांची प्रामाणिकता म्हणा किंवा या लोकांशी लढण्याची प्रवृत्ती त्यांची जागरूक असते का नसते हे माहीत नाही। सोलापूर शहरातील एका राष्ट्रवादीचे आपले राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी 14,000 स्त्रियांची तस्करी एका राज्यातनं झाली, महाराष्ट्र राज्यातनं, या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या, या गोष्टी डिक्लेअर केल्या आणि मग त्याचाच एक भाग म्हणून पवार साहेबांना या ठिकाणी त्रास दिला जातोय। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। अशी आतंकवादी प्रवृत्ती ही नाश झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे। अशी माणसं जगात उरता कामा नये। अशी जर माणसं जगात राहतील तर एक दिवस असा येईल की रस्त्यावर कुणालाही कुणीही कुठेही खुपसून फेकून देईल, पण कुणीही कुठला पोलीस येणार नाही आणि काय नाही, पोलिसांनाही मारून त्या ठिकाणी मी पोलीस आहे, मी अमुक अमुक आहे असं म्हणणारी लोक या समाजात आहेत, या सोलापुरात आहेत। या बाबतीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भारत सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी आपले सीपी ऑफिस असेल, राज्यातले सगळे सीपी असतील, यांना एकत्रित बोलून या दृष्टिकोनातून काही करता येत आहे का, ठोस पावलं उचलता येत आहेत का, काही निर्णय घेता येतो का, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक आहे। आणि असे प्रयत्न करणं आवश्यक आहे की या ठिकाणी पुन्हा कोणत्याही व्यक्तीने अशा स्वरूपाचे गुन्हे करता कामा नये। पोलीस प्रशासन आहे, जे पोलीस प्रशासनाने आणि कोर्टाने एखाद्याला शिक्षा केली तर तो व्यक्ती कोर्टात जातो, कोर्टातनं शिक्षा मान्य करतो, मी गुन्हा केलाय म्हणतो, पुन्हा तो त्याला अटक होते, तो जेलमध्ये जातो। जेलमध्ये गेल्यानंतर तो काय करतो, अहो जेलमधून सरळ सरळ त्याला पुण्याला येरवड्याला म्हणा इकडे तिकडे वर्ग केला की तिथून त्याला बाहेर काढलं जातं आणि त्या ठिकाणी त्याला दुसऱ्या नावानं सामान्य आयुष्य दिलं जातं। अहो एकदा एखाद्याचा आधार पकडला, त्याच्यावर गुन्हे नोंद झाले तर त्या शरीराचा म्हणणं किंवा त्या आधारचा परत पुन्हा दुसरा आधार निघतोच कसा? म्हणजेच आधारची प्रणाली, पोलीस प्रशासन, त्याच्यानंतर जेलचं तुरुंगाचं प्रशासन आणि आपल्या समाजाला लुटणारे दलाल, समाजकंटक हे काय करतायत नेमकं? ह्याच गोष्टी करतायत। ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत। या सगळ्यांना अटक करणं आणि यांना त्यांची काय म्हणतात त्याला ताकद दाखवून देऊन या सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे। ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करायच्या? सर्वसामान्य माणसांना जीवन जगता आलं पाहिजे, कुणीही दहशतीखाली जीवन जगता कामा नये। अहो उपासमारीची वेळ आली की माणूस गुन्हा करतो, एखाद्याला पोटालाच मिळालं नसेल तर तो काय करणार आहे? तर या ठिकाणी प्रत्येक योजना ही व्यवस्थित राबते का नाही हे बघायचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे की नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आहे की नाही? अरे मग यांची कामच नाही आहेत तर हे पदावर बसता येतच कशाला? सांभाळता येत नाही म्हणजे देश, तर खुर्च्या खाली करा, सगळ्यात सोपा मार्ग आहे ना। मला एकच सांगायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याच्यानंतर राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री की या बाबतीत ठोस निर्णय घेऊन याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे। मी शेवटी आपल्या सगळ्यांचे बोलताना माझ्याकडून जर काही वेगळे वेगळे शब्द गेले असतील तर त्याबद्दल क्षमा मागून मी माझी व्यथा, माझी तक्रार ऑनलाईन आपल्यापर्यंत फोटोसहित माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय। आपल्याला तो पोहोचेल
हे मला निश्चितपणे जाणीव आहे. माध्यमावर माझा पूर्ण विश्वास आहे. माध्यमातल्या माझ्या किती मित्रांना असा त्रास झालेला आहे यापैकी बरीचशी नावं घेता येतील. अविनाश कुलकर्णी आहेत नव्या पेठेतले, प्रशांत जोशी आहेत नेहरूनगर रोडला राहणारे, त्याच्यानंतर अरविंद जोशी आहेत, त्याच्यानंतर विवेक घळसासी आहेत, संचारचे आता हयात नाही आहेत पण रंगाण्णा वैद्य होते. हे सगळी जुनी माणसं पण आज कुठे आहेत? पत्रकारिता क्षेत्रातली माणसं आवाज उठवत होती, याचं काय झालं? अहो, दैनिक संचारनी एक आर्टिकल प्रकाशित केलं की सोलापूरचे सगळेच नागरिक ह्याचे आहेत, म्हणजे काय त्याला मनोरुग्ण आहेत. मग हे वास्तव घडतं कसं? अशी CNS वर काम करणारी औषधं पाण्यामधून आम्हाला सोलापूर शहरवासियांना पुरवली जातात. ती औषधच नाही आहेत. अँटी टेररिझम डिपार्टमेंटनं जे काही टेररिस्टच्या विरोधात लढण्यासाठी केमिकल वेपन केलेले आहेत, ते केमिकल वेपन सुद्धा पाण्यातून आमच्या शरीरात येतात. मग याला जबाबदार कोण आहे? पाणी प्रशासन किंवा पाणी व्यवस्था महानगरपालिकेची टॅक्सेस घेत असताना बरेचसे समोर थांबून टॅक्सेस घेतात, नाही तर नळ कापतात. पण पाणी स्वच्छ सोलापूरकरांना देणं ही महानगरपालिकेची जबाबदारी नाही का? महानगरपालिका पाणी स्वच्छ देत नाही म्हणून फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री महानगरपालिकेला काही धडा शिकवत नाहीत का? अहो, महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री तुम्ही लोक फक्त केवळ 500 ते 600 रुपये वर्षाची पाणीपट्टी घेता एकट्या सोलापूर शहराची, आणि मग ते सोलापूर शहरातल्या एका नागरिकाकडनं महानगरपालिका 3500 रुपये पाणीपट्टी आकारते. अहो फडणवीस, तुमचे डोळे झाकले का? कान बंद झाले का? तुम्हाला ऐकायला येत नाही का? बहिरे झाला का तुम्ही? ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. मी शेवटी आपले सगळ्याचे आभार मानतो. मी जे काही सांगतोय ते ऐकाल आणि यावर काहीतरी सोलापूरवासियांना थोडासा दिलासा द्याल, अशा स्वरूपाची कारवाई रस्त्यावर होताना दिसेल किंवा समाजात होताना दिसेल, ही अपेक्षा बाळगून मी आपली रजा घेतो. माझं नाव आनंद मारुती लोखंडे, सिद्धेश्वर नगर भाग 5 प्लॉट नंबर 206, मजरेवाडी पोस्ट टिकेकरवाडी सोलापूर, आणि माझं शिक्षण आहे MSc MAd MA मास कम्युनिकेशन आणि MSc IT CCJ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक. आणि माझा सध्याचा व्यवसाय आहे साप्ताहिक संपादक मालक प्रकाशक मुद्रक, साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त, मंथली विजय प्रताप, द डिजिटल मीडिया, द डिजिटल प्रेस आणि शासन संवाद. धन्यवाद.